ज्या धनुष्यबाणाच्या जोरावर एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठ्या सत्ता संघर्षानंतर उभे राहिले, तोच धनुष्यबाण आता त्यांच्या हातातून निसटला तर काय होणार? आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेलं तर भाजप शिंदेच्या पाठीशी उभी राहणार की शिंदेंच्या स्वातंत्र्य राजकीय अस्तित्वालाच पूर्णविराम मिळणार? सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादाची सुनावणी आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयापासून ते आमदारांच्या अपात्रतेपर्यंत अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित केले. विशेष म्हणजे फक्त विधिमंडळातील आमदारांचं बहुमत म्हणजे मूळ राजकीय पक्ष नाही असा मुद्दा ठाकरे गटाने कोर्टासमोर मांडलाय. पण समजा सर्वोच्च न्यायालयाने भविष्यात निवडणूक आयोगाचा निर्णय बदलला, शिंदे गटाकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून घेतलं किंवा या वादावर वेगळी व्यवस्था केली तर एकनाथ शिंदे समोर नेमकं कोणते पर्याय होतील, याचाच आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. सध्या सुप्रीम कोर्टाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाकडून काढून घेतलेले नाही. निवडणूक आयोगाने 17 फेब्रुवारी 2023 रोजी शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं होतं आणि त्याच निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाला आव्हान दिले. सध्या कोर्टात या निर्णयाच्या कायदेशीर आधाराचीच तपासणी सुरू आहे. या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राजकीय पक्ष आणि विधिमंडळातील पक्ष हे एकच नसतं. एखाद्या पक्षाचे जास्त आमदार एका गटाकडे गेले म्हणून तो गट आपोआप मूळ राजकीय पक्ष ठरत नाही. सुप्रीम कोर्टानेही सुनावणी दरम्यान राजकीय पक्षाचं विधिमंडळातील गटावर नियंत्रण आणि पक्षाच्या वैध निर्णयाचं महत्त्व यावर प्रश्न उपस्थित केले. आता याच ठिकाणी आमदार अपात्रतेचा मुद्दा येतो. ठाकरे गटाचा युक्तिवाद असा आहे की जर शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न आधीच प्रलंबित होता तर त्या आमदारांच्या संख्याबळावर आधारित पक्ष आणि चिन्हाचा निर्णय घेण्याचा परिणाम काय होतो याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा. सिब्बल यांनी तर असा युक्तिवाद केलाय की एखादा गट आधी फुटतो, त्यानंतर त्याच गटाची संख्या वाढते आणि शेवटी त्या संख्येच्या आधारावर त्यालाच मूळ पक्ष मानलं गेलं तर भविष्यात पक्षांतराला प्रोत्साहन मिळाल्याचा धोका निर्माण होऊ शकतो. आणि म्हणूनच आता निवडणूक आयोगाची भूमिका या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आली आहे. सिब्बल यांनी कोर्टात असा सवाल उपस्थित केला आहे की पक्ष फुटल्यानंतर घडलेल्या घटनांचा आधार घेऊन निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय घेतला तर त्यातून पक्षांतर बंदी कायद्याच्या उद्देशालाच धक्का लागू शकतो. कोर्टानेही या प्रक्रियेचा फेरविचार करण्याची गरज आहे का या मुद्द्यावर गंभीर चर्चा केली आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी अशा प्रश्नांसाठी स्वतंत्र न्यायाधिकरणाची गरज असू शकते असा मुद्दा उपस्थित केला. आता समजा अंतिम निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेला तर पहिला पर्याय असेल नवीन पक्ष उभा करणं. म्हणजे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण उपलब्ध नसेल तर शिंदे गटाला नव्या नावाने नव्या निवडणूक चिन्हासह राजकीय वाटचाल करावी लागू शकते. हा पर्याय कायदेशीरदृष्ट्या शक्य असला तरी राजकीयदृष्ट्या मोठं आव्हान असेल, कारण गेल्या काही वर्षात शिंदे गटाची सार्वजनिक ओळख शिवसेना या नावाशी आणि धनुष्यबाण या चिन्हाशी जोडली गेली आहे. दुसरा पर्याय म्हणजे भाजप सोबत अधिक जवळचं राजकीय एकत्रीकरण किंवा विलिनीकरण. मात्र हा पर्याय तितका सोपा नाही, कारण सध्या शिंदे हे स्वतंत्र पक्षाचे नेते आहेत. जर त्यांचा गट भाजपमध्ये विलीन झाला तर स्वतंत्र पक्ष म्हणून त्यांचं अस्तित्व संपेल आणि त्यानंतर उमेदवारी, संघटनात्मक निर्णय आणि राजकीय वाटीघाटीमध्ये त्यांना भाजपच्या मोठ्या संघटनेवर अधिक अवलंबन राहावं लागू शकतं. त्यामुळे हा पर्याय शिंदेसाठी राजकीयदृष्ट्या मोठा निर्णय असेल. तिसरा पर्याय म्हणजे भाजपसोबत निवडणूक लढवण्याची व्यवस्था. पण इथे एक महत्त्वाचा फरक आहे. जर एखादा नेता किंवा आमदार भाजपाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवला आणि निवडून आला तर त्याची राजकीय ओळख ती निवडणूक भाजपाच्या चिन्हाशी जोडली जाते. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांचं स्वतंत्र राजकीय वजन भविष्यात किती टिकेल हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि चौथा पर्याय म्हणजे कायदेशीर लढाई पुढे सुरू ठेवणं. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर उपलब्ध असलेल्या कायदेशीर मार्गांचा वापर करण्याचा पर्याय संबंधित पक्षांकडे असू शकतो. मात्र केवळ पुढची याचिका दाखल झाली म्हणून राजकीय परिस्थिती आपोआप बदलत नाही. विशेषतः निवडणुका जवळ असतील तर नाव, चिन्ह आणि उमेदवारांची तयारी हा अत्यंत व्यावहारिक प्रश्न ठरतो. पण या सगळ्यातला सर्वात मोठा राजकीय धोका कोणता? तर शिंदे गटातील आमदार आणि नेत्यांची अस्वस्थता. जर पक्षाचं नाव आणि चिन्ह बदललं तर काही नेत्यांना आपापल्या मतदारसंघातील राजकीय गणिताचा पुन्हा विचार करावा लागू शकतो.
कोणाला भाजप अधिक सुरक्षित वाटेल, कोणाला नवीन पक्षात राहणं योग्य वाटेल आणि कोणाला पुन्हा ठाकरे गटाकडे जाण्याचा पर्याय आकर्षक वाटेल, हे त्या मतदारांच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. म्हणूनच ही लढाई केवळ धनुष्यबाणात कोणाकडे एवढी राहिलेली नाही. ही लढाई आहे पक्षाची खरी ओळख कशी ठरवायची, विधिमंडळातील बहुमताला किती महत्त्व द्यायचं, पक्षांतर बंदी कायद्याचा अर्थ काय आणि निवडणूक आयोगाचा निर्णय कोणत्या चौकटीत तपासला जाऊ शकतो, याची सुप्रीम कोर्टात याच मुद्द्यावर सध्या गंभीर घटनात्मक चर्चा सुरू आहे. आता अंतिम निकाल काहीही असो, त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार हे मात्र नक्की. जर शिंदे गटाचा दावा कायम राहिला तर 2022 नंतर त्यांची राजकीय भूमिका आणखी मजबूत होईल. आपण जर नाव आणि चिन्हाबाबत परिस्थिती बदलली तर एकनाथ शिंदेंसमोर स्वतःची राजकीय ओळख पुन्हा उभी करण्याचं मोठं स्वप्न असेल. आणि म्हणूनच आज महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा प्रश्न आहे, शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाकडे राहणार. आणि जर शिंदे गटाकडून ते गेलं तर शिंदे स्वतःची स्वतंत्र ताकद उभी करू शकणार का, की त्यांना भाजपच्या मोठ्या संघटनेत सामावून जावं लागणार. तुमच्या मते काय होईल? शिंदे गटाकडे शिवसेना आणि धनुष्यबाण कायम राहील की ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळेल आणि नाव चिन्ह गेल्या शिंदेनी नवीन पक्ष काढावा की भाजप सोबत विलीन व्हावं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ्या घडामोडींचा सखोल विश्लेषण पाहण्यासाठी मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका.